नमस्कार शेतकरी बंधूंनो. पशुपालक व्यवसायामध्ये आपल्याला कल्पना आहे की जनावरांच्या आहारामध्ये जसं चारा, पाणी, पशुखाद्य महत्वाचं आहे, तसंच आपल्याला खनिज मिश्रण सुद्धा महत्वाचं आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे गेल्या अनेक वर्षाच्या पीक पद्धतीमध्ये जमिनीमध्ये आपल्या मातीमध्ये जे सूक्ष्म अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य कमी झालेले आहेत. त्यामुळे चाऱ्याची क्वालिटी किंवा चाऱ्याची प्रत, चाऱ्याचा दर्जा सुद्धा कमी झालेला आहे. आपण जे पशु आहारामध्ये चारा देतो त्या चाऱ्यामध्ये आधीच्या अन्नद्रव्यामध्ये आणि आत्ताच्या अन्नद्रव्यामध्ये खूप असा जमीन आसमानचा फरक दिसून येतो. म्हणून आपल्याला खनिज मिश्रणाची अत्यंत गरज भासते आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून आपण गायीच्या उत्पादकतेवर काम करत आहोत, ब्रीडिंगवर काम करत आहोत आणि निश्चित गेल्या 15-20 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये गायीच्या दूध उत्पादकतेवर मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झालेला आहे. ते उत्पादन दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून जे दुधामध्ये घटक येतात ते भरून काढण्यासाठी अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगायचं ठरलं तर खनिज मिश्रणाची गरज आहे आणि त्यामुळे आपल्या गायीचं आरोग्य चांगलं राहतं, गायीची दूध उत्पादकता चांगली राहते आणि गायी जे दूध देते, म्हैस जे दूध देते त्याची प्रत सुद्धा चांगली राहते. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने खनिज मिश्रणाचा वापर निश्चितपणे आपल्या गोठ्यामध्ये करावा. त्याबद्दल काही शंका असल्यास आम्हाला निश्चितपणे संपर्क करावा. गेल्या अनेक गोठ्यामध्ये गेल्या वर्षापासून व्हिजिट करत असताना, भेट देत असताना असं लक्षात आलं आहे की जिथं खनिज मिश्रण शेतकऱ्यांनी दिलेलं आहे त्या ठिकाणी त्या गायीच्या आरोग्यामध्ये, गायीच्या वेळोवेळी ब्रीडिंगमध्ये मोठा बदल आपल्याला दिसून आलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण या खनिज मिश्रणावर वेगळ्या प्रकारचे संशोधन करून शेतकऱ्याला मदत करणार आहोत, जेणेकरून शेतकऱ्याचा पशु खाद्यावरचा सुद्धा आपल्याला खर्च कमी करता येईल. तरी सुद्धा याबद्दल आपल्याला काही मार्गदर्शन पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क करावा. धन्यवाद.